स्टार्ट करते. ठीक आहे. मॅम अनम्यूट ठेवा हवं तर. काही हरकत नाही. अनम्यूटच राहा म्हणजे सारखं म्यूट, अनम्यूट नको करायला आपल्याला. कॉलला अनम्यूट करा तिथे म्हणजे तुमचा आवाज मला ऐकायला येईल. ते माईकचं जे बटन असेल ना ते दाबा मोबाईलवरती. हां, झाला तुम्ही अनम्यूट. ठीक आहे. सर, मला ना फक्त आता हे आपला कुठे तो डिजिटल पॅनल आहे ज्याच्यावरून मुलं क्लास बघतात, तो जरा दाखवा मोबाईलचाच कॅमेरा फिरवून. मग मी मुलांशी इंटरॅक्ट करते. अच्छा, हा मोठा स्क्रीन आहे. ओह! हां, छान. हां. नाईस, नाईस. मग हो, ह्याच्यामध्ये त्याच्यावर मॅडम सर्वांना आवाज तुमचा येत होता आणि सर्व मुलांना चांगल्या प्रकारे समजलं असतं. मोबाईलवरून तेवढं रेंज पकडत नाही आणि स्क्रीन बरोबर नाही आहे सरांची. नाही, इट्स ओके मॅम. कारण आता की नाही मला फक्त नॉर्मली बोलायचंच आहे. ओके, ओके. शिकवण्यासाठी हे ठीक आहे मोठी स्क्रीन. आता काही मी ना स्क्रीन शेअर करणार आहे ना काही दुसरं काही शिकवणार आहे ना, तर छोट्या स्क्रीनवरून मुलांना फक्त मी काय बोलते कळलं तरी पण आपल्यासाठी ओके, पुरेसं आहे. ओके. इथे मला मॅम सांगा तुमच्या स्कूलमध्ये हे इंटरनेट काय आहे? वायफाय कनेक्ट केलंय ह्याला? हो, हो, हो. ओके. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायची गरज नाही. हे डायरेक्ट नाही, YouTubeवरून नाही. मुलांना दाखवू शकता, आहे ना हो, तुम्ही? हो. डायरेक्ट YouTubeवरून आम्ही दाखवतो इथे मुलांना. ओके, चालेल. नाईस. मॅम तुमचे मराठी मीडियमची स्कूल आहे ना? हो, हो. मराठी मीडियम आहे. आणि 10वी पर्यंतच आहे, राइट? हो, 10वी पर्यंतच आहे. ठीक आहे. मॅम स्कूलमध्ये 8वी ते 10वी मध्ये कुठल्या-कुठल्या विषयासाठी शिक्षक कमी आहेत का? नाही मॅडम, आमच्या ठिकाणी सर्वच आहे, परंतु आता साखरे सर रिटायर होणार आहे हिंदीचे. त्याच्यामुळे अच्छा. त्यांची जागा रिक्त होईल डिसेंबर नंतर. ओके. पण सध्या काही प्रॉब्लेम नाहीये. हो, सध्या काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा, अच्छा. ठीक आहे मॅम, हां, चालेल. मी ना हो. आधी मुलांशी इंटरॅक्ट करते आणि हां, मुलांशी इंटरॅक्ट करून झाल्यावरती मग मी तुमचा किंवा साखरे सर जे पण अवेलेबल असतील, त्यांना हां. मला आपल्या शाळेसंदर्भात काही थोडे क्वेशन्स विचारायचे असतील मग. हो, हो. ठीक आहे. मेश्राम सर आहे अवेलेबल. हां, चालेल. त्यांच्यासोबत बोलू शकता तुम्ही. हो, ठीक आहे. चालेल. ठीक आहे. मॅम आता ना कॅमेरा जो आहे एका म्हणजे हो, मोबाईल एका ठिकाणी ठेवून द्या आणि त्याच्या हो. समोर एकेका विद्यार्थ्याला मी बोलवून त्याच्याशी बोलते मग. हो, हो. ठीक आहे. हां, मला आता ना 8वी मधून कोणीतरी एखादा विद्यार्थी हवा. मॅडम 8वी चे 8वीचं नाही आहे. विद्यार्थी 8वीचं नाही, 9वी आणि 10वी सांगितलं तर 9वी आणि 10वीचे आहे विद्यार्थी. चालेल, चालेल. 9वीचा मग कोणीतरी 2 विद्यार्थी पुढे येऊ द्यात. हो. किंवा तिथेच बसून बोलले तरी चालेल. कोण हो, आहे हो. 9वीचे ठीक हात आहे. वर करा मुलांनो. हां, हात वरती करा. 9वीच्या हात वरती करा. ओके, ग्रेट. 2 मुलींना, एका मुलाला आणि एका मुलीला पुढे बोलवा कॅमेराच्या समोर जरा. त्यांनी असा हातामध्ये पकडला कॅमेरा तरी पण मोबाईल पकडला तरी चालेल. म्हणजे मला ते व्यवस्थित दिसतील. हां. बेटा तुझं काय नाव आहे? प्रांजली पुरस्कार. परत एकदा नाव सांग, नीट आवाज नाही आला. प्रांजली पुरस्कार. अच्छा, प्रांजली. प्रांजली, तू आपला ऑनलाईन क्लास अटेंड केलायस? किंवा रेकॉर्डिंग बघितलेत? येस मॅम. तू मला ओळखते मी कोण आहे माहिती आहे तुला? येस. मी काय शिकवते? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र. आणि आता आपलं काय चालू आहे वर्गामध्ये माहिती आहे तुला? सध्या आता मी कोणता धडा शिकवायला सुरुवात केलेली? कुठलं काय टॉपिक एखादा कुठला टॉपिकचं जरा मला नाव सांगशील बेटा? चुकलं तरी चालेल, पण आठवून सांग. बरं मला सांग, आता जेवढे पण क्लास तुम्ही अटेंड केले असतील, तुम्हाला समजतं का शिकवलेलं? खरं-खरं सांग. नसेल समजत तर नाही समजत. इट्स ओके. समजतं? समजतं तुम्हाला शिकवलेलं? आवाज आवाज करून बोल. नमस्ते का? येस मॅम.
खरंच समजतं? अच्छा, बरं, ठीक आहे. 10वीचे विद्यार्थी त्यांच्याकडे द्या जरा मोबाईल. अच्छा. मुलांनो, तुम्ही मला ओळखता 10वीचे मुलं? येस मॅम. हा, मी कोणता धडा आता जस्ट कंप्लीट केला आणि चालू केला माहितीये तुम्हाला? कोणता धडा मी पूर्ण केला आणि आता नवीन कोणता चालू केलाय माहितीये? अच्छा, तू अच्छा मला एक सांगा, ऑनलाईन क्लास बद्दल एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडते ती कोणती असेल? तुम्हाला जर समजतंय काहीतरी आवडत असेल ना मग त्याच्यामधलं. कोणता विषय बरं तुम्हाला कोणता विषय जास्त शिकवलेला ऑनलाईन आवडतो? चांगला समजतो आणि आवडतो पण कोणता विषय आहे तो? विज्ञान. विज्ञान, विज्ञान शिकवलेलं चांगलं आवडतं. विज्ञानामध्ये पण बघा आपल्याला 3 टीचर आहेत. मी भौतिकशास्त्र घेते. दीपिका मॅम रसायनशास्त्र घेतात. बायोलॉजी पण बहुतेक तुमचं जीवविज्ञान पण दीपिका मॅमच बहुतेक घेतात आहेत. हां, त्याच घेतात आहेत. समजतंय ते मग? हो. हं. खरं समजतंय? येस मॅम. बरं, ठीक आहे. मॅम मला आता ना विद्यार्थ्यांना ना तुम्ही सध्या मी त्यांना डिटेलमध्ये जास्त काही नाही विचारत आहे. विद्यार्थ्यांबरोबर मी मे बी 10-15 दिवसातून परत एकदा असंच मीटिंग करेल. कारण त्यांना मी प्रॉपरली ना पार्ट 1 धड्याचा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 ते व्हिडिओ त्यांना जरा दाखवा. त्याच्यानंतर ना मग मी ते पूर्ण पहिल्यापासून बघितल्यावर त्यांना जास्त समजेल आणि मग त्यांना समजल्यानंतर ना त्यांचा मग मी फीडबॅक घेईल, की त्यांना काय-काय समजलं आणि त्यांना अजून आपण व्हिडिओज दाखवले तर खरंच त्यांना अभ्यासामध्ये त्याची मदत होईल का? तर आता तुम्ही हवं तर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पाठवू शकता. त्यांचे जे क्लासेस चालू असतील ते अटेंड करू द्यात. मला आता एका टीचरची मीटिंग घ्यायची आहे. शाळेबद्दल काही क्वेशन्स आहेत माझे. अच्छा. गुड आफ्टरनून नमस्कार सर. मॅम. गुड गुड आफ्टरनून आफ्टरनून. मॅम. गुड नमस्कार आफ्टरनून सर. मॅम. सर आपलं काय नाव आहे? माझं कन्हैयालाल प्रल्हाद मेश्राम. अच्छा. ओके सर. मेश्राम सर. मेश्राम सर म्हणतात सगळे तुम्हाला मग? हा सर. हा मॅडम. सर मला सांगा, तुम्ही 10वीचे क्लास टीचर आहात का? येस मॅडम. ओके, ओके. ठीक आहे. सर सिंपल काही क्वेशन्स शाळेबद्दल मी विचारणार आहे आणि लवकर आपण ट्राय करू आपली मीटिंग संपवायला, जेणेकरून तुमचा जास्त वेळ नाही घेणार मी. जी बघा मॅडम. 8वी ते 10वी पर्यंत आपली पट किती असेल? 8वीला किती मुलं आहेत? 9वीला किती आहे? 10वीला किती आहे टोटल? 8वीला 42 42, हं. 9वीला 27 आणि 10वीला 26. अच्छा, ओके. आणि आपले 10वीच्या आतापर्यंतच्या कितीतरी बॅचेस अशा पास आउट झाल्या असतील अथवा ही कितवी 10वीची बॅच असेल आपल्या ह्या शाळेची? किती जुनी शाळा आहे आपली? जी मॅडम, आता किती 5? हो हो. आता मॅडम मला 2 वर्ष झाली या शाळेमध्ये. अच्छा. तर माझ्या पाहणीमध्ये 2 बॅचेस गेल्या. सर नाही, मला म्हणून मी सरांना प्रिन्सिपल सरांना पण सांगितलेलं, ज्यांना शाळेची बऱ्यापैकी माहिती असेल, त्या मॅम ज्या आहेत आता तुमच्या बरोबर होत्या, त्यांना माहिती आहे का? किती बॅचेस झाल्या मग त्या? चेडमाके मॅडम आहे. तर हां, या जे जुने पुराणे टीचर आहेत. असतील ना हां, जर जुने टीचर्स मला हवे आहेत, कारण हो, माझे काही ह्या क्वेश्चन मॅडम आहेत. त्या बोला ना. त्याच आन्सर देऊ शकतात. परफेक्ट नाही मला पण माहिती नाही, पण 10 बॅचेस वगैरे 10 बॅचेसच्या वरती झालेल्या आहेत. अच्छा. तुम्हाला मॅम परफेक्ट आता तुम्हाला किती माहिती तरी झाले शाळेमध्ये वर्ष? मला आता 5 वर्ष झाले मॅडम. 5 वर्ष झाले ना? ठीक आहे. हम्म. तर मॅम बसून घ्या ना. मी जस्ट 10च मिनिटं घेईल तुमची, जास्त हो वेळ हो. नाही. हो. हां.
मॅम मग आता ना ही तुमची जी 10वीची मुलं खास करून जी पास आउट होतात, तर ही हो जी मॅडम. पास झालेली मुलं आहेत, ती उच्च शिक्षणासाठी, कॉलेजसाठी अ, कुठे जातात? तिथे त्याच गावामध्ये शिकतात की बाहेर कुठे जातात? मॅडम बाहेर जातात. काही विद्यार्थी तिरोडा आहे आमच्या इथे तालुका प्लेस, त्या ठिकाणी जातात. कोणी तुमसर आहे तालुका प्लेस आणि साकोली वगैरे अशा ठिकाणीच जातात. अच्छा. आणि हं. सायन्स किती विद्यार्थी घेतात? काही अ, कल्पना पहिली गोष्ट कॉलेजला जातात का? कारण 10वी नंतर पण बरेच मुलं शाळाच सोडून देतात. हो, नाही काही आय-टी-आय जॉइन करतात मॅडम. काही नर्सिंगला गेलेल्या आहे मुली. माझ्या पाहणीप्रमाणे आता काही मुली माझ्या बॅचच्या काही नर्सिंग जी-एन-एम करत आहेत आणि आय-टी-आयला पण काही विद्यार्थी गेलेले आहेत आणि ग्रॅज्युएशनचा म्हणजे सेकंड इयरमध्ये वगैरे आता मी शिकवलेले मुलं फर्स्ट इयर, सेकंड इयरला आहे आता. अच्छा, अच्छा. हां, म्हणजे बऱ्यापैकी तिरोड्यापर्यंत मुलं कंटिन्यू करतात पुढचं हो, शिक्षण हो. असं. कंटिन्यू करतात. काही जे विद्यार्थी आहेत त्यांची जर म्हणजे परिस्थिती मॅडम खूप हलाखीची असते मुलांची. तर काही-काही खूप खेडेगावात असतात. त्या कारणाने मग त्यांना त्या शहराबद्दल काही माहिती राहत नाही. कोर्सबद्दल आम्ही सांगतो. पण विद्यार्थ्याने कधी-कधी इंटरेस्ट दाखवत नाही मॅडम. तर ते हं. 12वी पर्यंत कंटिन्यू करतात आपल्या शासकीय शाळेतून. आणखी समोर त्यांना शिकायची इच्छा झाली तर मग ते आपल्या गावाजवळच्याच कुठलं तालुका प्लेसमध्ये ॲडमिशन करतात. म्हणजे अच्छा ग्रॅज्युएशन तुमच्याकडे लेव्हलपर्यंत जातात. कोणी-कोणी एम-ए वगैरे केलेलं आहे मॅडम चांगल्या म्हणजे शासकीयमध्ये आता इथले माहीत नाही, पण आणखी काही शासकीय शाळेतले विद्यार्थी जे आहेत, चांगल्या पोस्टवर, शिक्षक पदावर आणखी असे लागलेले आहेत. चांगल्या पदावर गेलेले आहेत मॅडम. अच्छा. मॅम हं. आता तुमची शाळा जी आहे ती 10वी पर्यंत आहे. मग हो, 10वी. 11वी-12वीची शासकीय शाळा पण आसपास तिथे जवळ तुमच्याच गावामध्ये आहे? हो, आहे ना. आमच्या इथे मस्जिदपूर आहे इथून गोंदिया जिल्ह्यामध्ये. तर तिथे विद्यार्थी जातात आणि बोरगाव बाजारला पण आम्ही इथून पोरांना पाठवत असतो 11वी-12वी साठी. अच्छा. आणि मॅम मुलींचा शिक्षणाचा दर मुलांच्या तुलनेमध्ये कसा आहे? मुली हां. जास्त आहेत, कमी आहेत? आणि मुली पण नाही. पुढे शिक्षण पूर्ण कंटिन्यू करतात का? हो मॅडम. आता इथल्या मुलांपेक्षा बऱ्याचशा मुली समोर आहेत आणि जास्तीत जास्त मुलीचं शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे मॅडम. अच्छा, हं, अच्छा. चला ही हं, चांगली गोष्ट आहे. हं. मॅम असं कधी घडतं का, की तुमच्याकडे कधी-कधी असं होतं ना, गावांमध्ये हल्ली काय-काय ठिकाणी, की 8वी-9वी मध्ये 9वी ला 10वी गेल्यावरच मधूनच काही पेरेंट्स आले, एखादा पॅरेंट आला आणि तो म्हणतोय, की मुलीचं लग्न करून द्यायचंय, त्याच्यामुळे आम्हाला तिचा दाखला काढून घ्यायचा वगैरे अशा काही केसेस येतात तुमच्या समोर? नाही मॅडम. अजूनपर्यंत अशा काही अशा गोष्टी घडल्या नाहीये आमच्याबरोबर या शाळेत. असं अजूनपर्यंत झालेलं नाही मॅडम. अच्छा, अच्छा. ठीक आहे. हं. मॅम आता तुम्ही ना मुली पण मग चांगलं उच्च शिक्षणासाठी त्यांना पेरेंट्सचा सपोर्ट मिळतो? हो, हो. आता पॅरेंट्स थोडे आता आम्ही त्यांना जसं पालक मेळावा वगैरे होतात ना मॅडम शाळेमध्ये, तर हं. आम्ही त्यांना सांगत असतो आणि जेव्हा आम्ही गावामध्ये व्हिजिट वगैरे देत असतो, तेव्हा हं. समोरच्या कोर्सबद्दल आम्ही सांगतो जसं 10वीतून जातात, तर 10वी नंतर कुठले कोर्स केले पाहिजे आणि समोर शिकल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहतो मॅडम. कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे फोन नंबर आमच्याकडे असतातच. तर हं. मुलं पण आम्हाला फोन करतात, मुली पण करतात. आता पण करतात मुली, की हा कोर्स आहे मॅडम कसं करायचं? तर काही मुली आमच्यासोबत बोलत असतात. आम्ही गाईडन्स करत असतो त्यांना. चला ठीक आहे. बरं आहे. हं, चांगली गोष्ट आहे. ऐकून चांगलं हं. वाटलं. मॅम मला हे विचारायचं होतं, की आता तुमच्या स्कूलमध्ये टीचर्सचं शॉर्टेज नाहीये ती चांगली गोष्ट आहे. सध्या जे टीचर्स आहेत ते पुरेसे आहेत? हो मॅडम. पुरेसे आहे, परंतु प्रायमरी विभागाला कमी आहेत. आमच्याकडे प्रायमरी विभागाच्या कमी आहेत शिक्षक. आता आमच्याकडे एक कमी होईल तर आता परीक्षेच्या वेळामध्ये शिक्षक आम्हाला पाहिजेच. कारण तो हां. सब्जेक्ट हं, बरोबर आहे. तो एक्सपर्ट जो हं. घेऊ शकतो ते दुसरे तर नाहीच घेऊ शकत. हो, बरोबर आहे. हो, हो. मॅम तुम्ही 1 हात 2 असेच मुलांना दाखवताना आमचा लाईव्ह क्लास किंवा रेकॉर्डिंग वगैरे बघितलेत? अ, हो, बघितले मॅडम. अच्छा. अ, हं. लाईव्ह मीटिंग अटेंड केलेला का ह्यांनी सुरुवातीला ज्यावेळी परमिशन होती तेव्हा काय? नाही, नाही. मी नाही केली आहे. आमच्या इथल्या किरसार मॅडम आहेत, त्यांच्याकडे सायन्स आहे आणि मेश्राम सर आहेत, त्यांच्याकडे इंग्लिश वगैरे आहे. तर हे दोघं सहसा जास्त जॉइन होत असतात.
अच्छा, नाही आणि म्हणजे आहे पण हा लाईव्ह म्हणजे क्लास चालू असताना 11:30ला ज्यावेळी होतं आपलं 10वी, हा हा 3 वाजता होतं 9वी. नाही माझे पिरियड दुसरीकडे असतात मॅडम, त्यामुळे मी इकडे लाईव्ह तुमचं बघितलं नाही, परंतु नाही मुलांनी एखाद बघितलेत का? मुलांचं विचारते मी, मुलांनी हो बघितले? नाही मुलं मुलं 100% उपस्थित असतात मॅडम. अच्छा आणि अच्छा सांगतात पण चांगलं आहे म्हणून नाही का, तर अच्छा ते सांगतात पण समजलं म्हणून. किंवा मॅडम आता तुमचा जसा व्हिडिओ चालू झाला लगेच आम्ही विचारलं त्यांना मॅडम काय, तर त्यांनी लगेच सांगितलं का आम्हाला भौतिकशास्त्र मॅडम शिकवतात. अच्छा अच्छा हा ठीक. मॅम, तुम्ही कोणता विषय घेता? मी मराठी असते मॅडम. अच्छा, तुम्ही मराठी घेता. हा हा बर, ठीक आहे. तुम्ही जेवढं थोडंफार काय बघितलं असेल, तुम्हाला वाटतं हे आमचे ऑनलाईन क्लासेस मुलांना हेल्प खरं करू शकतात का? हो एक मिनिट मॅडम, एक मिनिट चालेल, एक मिनिट बोला. मोबाईल आहे, एक मिनिट. हा सर, मी हेच विचारत होते मॅमला, तुम्ही हा. जेणेकरून क्लासेस बघितले असतील तर तुम्हाला एक शिक्षक म्हणून आपल्याला अजून जास्त कळतं की किती चांगलं शिकवलं जातंय किंवा काय कमतरता राहते. तर तुम्हाला वाटतं हे आमचे ऑनलाईन क्लासेस मुलांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? हो मॅडम, छान आहे तुमचं जे शिकवणं वगैरे आहे नाही का, ते मुलांना समजतंय. आणि छान म्हणजे कसं त्याच्यापासून थोडंसं डेव्हलप होते. आम्ही वर्गामध्ये जो घेतो हम्म. त्याच्या तर त्यांना समाधान वाटतेच, परंतु जे ऑनलाईन तुम्ही घेता ते पुन्हा त्यांचं रिकॅप्चर होते. हा, बरोबर. सर, मला ना तुम्हाला ह्या बाबतीमध्येच एक विनंती करायची होती. प्लीज माझा जे हा मेसेज तुम्ही दोघं पण हवं तर प्रिन्सिपल सरांना कन्वे करा, की आता जेणेकरून तुमच्याकडे इंटरनेटचा इश्यू नाहीये, आपला डिस्प्ले पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि तुमची विद्यार्थ्यांची संख्या पण कमी आहे. तर हे हो तुमचे 25-27 जे आत्ताचे 9वी-10वीचे विद्यार्थी आहेत, बघा ह्यांनी जर खूप चांगला अभ्यास केला ना, हे तुम्हाला मी एवढी गॅरंटी देऊ शकते, पास तर सगळे होतीलच. पण जी ना, मॅडम. हं. व्यवस्थित अभ्यास केला ना, ह्याच्यातले कमीत कमी 2 विद्यार्थी 90% वरती नक्की जाऊ शकतात. बाकी सगळी बरोबर. मुलं जी आहेत ती 70% वरती नक्की जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी ना बघा, तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचंय. बाकी तुमचे स्टुडंट्स मी बघितले ते स्मार्ट आहेत. त्यांना एकदा तुम्ही एक्सप्लेन केलं ना, तर बघा, आपली प्लेलिस्ट बनलेली आहे. जसं मी आधीच्या पण मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं. जसं आता पहिला धडा झाला आपला भौतिकशास्त्राचा गुरुत्वाकर्षण. तर हो. गुरुत्वाकर्षणाचा भाग 1, भाग 2 असे 8 भाग आहेत. तर अच्छा. मॉनिटर बनवून ना तर मॉनिटर बनवून ना कोणाला? मॅडम मॅडम वगैरे एसपीओ मॅडम आले आहे की नाही, अच्छा, अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे मॅडम म्हणतात की बा तुम्ही म्हणजे फोन करून राहिला, म्हटलं मॅडम सोबत आम्ही बोलत आहोत. आहे अजून मॅडम लोक आहेत. तर जाते. आहे. हो बस मॅडम मी आता कंटिन्यू. जास्त वेळ नाही लागणार. आपल्याला 5-7 मिनिटं जास्त अजून लागतील. हां, तर मी हे सांगत होती, की बघा 9वी मधून एक 8वी, 9वी, 10वी तिघांमधून एक स्मार्ट विद्यार्थी मॉनिटर बनवा आणि त्याला हवं तर नोटबुकमध्ये, जुन्या नोटबुकमध्ये का होईना, रेकॉर्ड ठेवायला सांगा, की आज आपण गुरुत्वाकर्षणाचा भाग 1 बघितला, तर उद्या भाग 2च बघायचंय, परत भाग 3च बघायचंय. तर आपला गुरुत्वाकर्षण धडा पूर्ण झाला. आता मग गणिताचा धडा, समजा 2 चलातील रेषीय समीकरणे, तर परत त्याचा एक भाग, त्याचा 2, असं जर ते लाईनीमध्ये बघतील ना, तरच त्यांना व्यवस्थित अजून चांगलं समजेल. नाहीतर मग काय होईल, मधून अधून बघितल्यामुळे मागचं माहिती नाहीये काय झालं, तर तेच मुलं मग थोडंसं त्यांना समजत नाही आणि थोडं ते गोंधळतात. तर ही माझी एक रिक्वेस्ट होती, की जेव्हा-जेव्हा तुम्ही मुलांना क्लास लावून देताय ना, टीव्ही वरती रेकॉर्डेड हो क्लास हो आपला हो YouTubeवर, हो ते लाईनीमध्ये, सिक्वेन्समध्ये त्यांना बघायला सांगा. तरच ओके त्यांना मग त्याचा जास्त फायदा होईल. तर हो त्याच्यासाठी मॉनिटर अपॉइंट करा आणि हो ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही कॉम्प्युटर टीचर किंवा जे त्यांचे क्लास टीचर असतील किंवा सायन्सचे, गणिताचे जे टीचर असतील, त्यांना फक्त लक्ष ठेवायला सांगा, की ते व्यवस्थित करतात आहेत का म्हणून. मग ओके फक्त लक्ष ठेवायचं काम असल्यामुळे टीचरवर पण बर्डन नाही येणार आणि मुलांना पण इंटरेस्टिंग वाटेल, की आपल्याला जबाबदारी मिळाली आणि ते अजून जास्त उत्साहाने ते काम करतील. है ना? बरोबर. तर ही एक गोष्ट प्लीज तुम्ही करा. मग हे लाईनीमध्ये दाखवल्यावरती ना त्यांना
मग त्याच्यानंतर ना मग मी 10-15 दिवसानंतर परत ह्याच मुलांचा फीडबॅक घेईल, की आता तुम्ही लाईनीमध्ये बघितलं तुम्हाला किती समजलंय. त्यांनी बरोबर. बरोबर ओळखलं, की मी भौतिकशास्त्र शिकवते. हो, पण मी हो, हो. नक्की काय शिकवते, कोणता टॉपिक त्यांना समजलं हे त्यांना काही व्यवस्थित आज सांगता नाही आलं, तर नेक्स्ट टाईम हं. ते कॉन्फिडेंटली सांगू शकतील मग. हो. ठीक आहे. तर ही एक प्लीज नोट करून तुम्ही प्रिन्सिपल सरांना पण तसं कन्वे करा. ओके. मॅम आता ना आम्ही हे नॉर्मली आपले भाषेचे वगैरे क्लास, सायन्स, हं, मॅथ्स वगैरे हे सगळं तर हं. घेतोच आहे. हं, पण हं. ना पुढे जाऊन आमचं असं प्लॅनिंग चाललंय, की मुलांना समजा इंग्रजी भाषा, परत त्यांना करियर गाईडन्स हं, किंवा हं, हं. आपलं सायबर सेफ्टी, हल्ली सायबरचे तर किती फ्रॉड वगैरे होतात आहेत ना. हो, बरोबर इंटरनेट आहे मॅडम. सेफ्टी कसं वापरायचं. हो, त्याच्यानंतर ना गुड टच, बॅड टच वगैरे काय असतं. हे असे हो. बाकीचे पण जनरल क्लासेस आम्ही घेण्याचा प्लॅन करतोय. तर तुम्हाला हं. वाटते की तुमच्या मुलांकडून त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि होऊ शकेल का व्यवस्थित? जर आपण म्हणजे तसं उपक्रम राबवायचं ठरवलं, तर तुमचा मग सपोर्ट मिळेल का आम्हाला? हो मॅडम, आमचा सपोर्ट मिळेल. पण आमच्या तासिकाच्या म्हणजे तासिका जसं मॅडम आमच्या तासिकाच्या वेळामध्ये जर झालं तर थोडा प्रॉब्लेम येतो. कारण विद्यार्थी मग तुमच्याकडे ऑनलाईन करतील. आमचे जे क्लास आहे ते मग ते थोडं क्लासमध्ये डिस्टर्ब होतात. हां, तर बरोबर आहे. त्याच्यामुळे हां, ते तासिकाचं हे आपण करून घ्या. हां, आपण तेच म्हटलं मी, की आपण ते टायमिंग आपण स्वतः आपसामध्ये आधीच डिस्कस करून मग त्या हिशोबाने जे आहे ते घेऊ हो मॅडम. शकतो. हो. अच्छा मॅम मला हे पण विचारायचं होतं, की आता मुलं मराठी मीडियममधून शिकतातच. तर हो. त्याच्यामुळे मग त्यांना इंग्रजी भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे हो. 11वी सायन्स किती विद्यार्थी घेतात? घेतात का? हो मॅडम घेतात. म्हणजे जसं 20 विद्यार्थी असेल, तर त्याच्यातले जर चांगले विद्यार्थी राहतात, इंग्लिशमध्ये पण चांगले विद्यार्थी राहतात, जे त्यांना समजतं, तर असे 9-10 विद्यार्थी सहज सायन्सकडे वळतात. म्हणजे जवळ-जवळ 50% मुलं सायन्स हो, घेतात. 50% मुलं जातात, सायन्सकडे जातात. ओके. म्हणजे तुमच्या इकडचे ना चांगलं आहे जरा वातावरण म्हणजे हं, शिक्षणाच्या हं. बाबतीमध्ये जेवढं मला समजतंय. हं, हं. मॅम आणि मोस्टली ना ही मुलं पुढे जाऊन हो मॅडम. करियर म्हणून काय निवडतात? जास्तीत जास्त मॅडम हे आयटीआयकडे मुलं नाही का, आयटीआयकडे जातात. काही विद्यार्थी पोलीस भरती वगैरे ह्याच नॉर्मल याच्याकडेच ते जास्तीत जास्त जातात. आणि मग जे टॉपर शेतीकडे विद्यार्थी कमी काही वळतात? अ? शेतीकडे वळणारे म्हणजे कमी आहेत. हां, शेतीकडे फारसे कमी विद्यार्थी जातात. शेतीकडे फार कमी जातात विद्यार्थी. ठीक आहे. हां, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं मुली मोस्टली नर्सिंग घेतात. मुलं हो, हो. आय-टी-आय करतात किंवा मग पोलीस भरतीमध्ये पोलीस जातात. भरतीमध्ये वगैरे जास्त जातात. आणि नर्सिंग आणि टीचर वगैरे असं मुली सायन्समध्ये आता नीटला वगैरे बऱ्या आमच्या इथल्या मुली गेल्या होत्या. आणखी काही मुली बोरगावला गेल्या आहेत. त्या पण यावर्षी बसलेल्या आहेत परीक्षेसाठी. उत्तीर्ण होतात. आता समोरचं मग थोडा प्रॉब्लेम वगैरे झाला तर पोरांचं नॉलेज थोडं कमी वगैरे पडलं तर समोर थोड्या अडचणी निर्माण होतात त्यांना. हं. अच्छा. मॅम मला हे पण विचारायचं होतं, हो, की बोला. आपले जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक प्रामुख्याने काय करतात? त्यांचा मॅडम व्यवसाय सगळे हां, हां. मजुरीवाले आहेत मॅडम. म्हणजे मोलमजुरी करणारे जास्तीत जास्त पालक आहेत. आणि सर्व्हिसवाले फार कमी आहेत. कारण त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे त्यांना. तर अच्छा, म्हणजे हे मोलमजुरी करणारे जे आहेत, हं, ह्यांची हं. म्हणजे बऱ्यापैकी दुसऱ्यांच्या जमिनीवर मोलमजुरी करतात, की ह्यांच्या स्वतःच्या जमिनी वगैरे पण आहेत, नाही, नाही, शेतकरी आहेत? नाही. ते शेतकरी फार कमी आहे. सर्व मॅडम नमस्ते. नमस्कार. मॅडम आल्या. हां. तर शेतकरीच म्हणजे दुसऱ्याच्याच याच्यावर म्हणजे मजुरीसाठी जातात मॅडम. कारण स्वतःची शेती फार कमी असते पालकांकडे. मोलमजुरीच करणारे जास्तीत जास्त पालक दिसून येतात. अच्छा, म्हणजे खूपच सिंपल बॅकग्राऊंड आहे हां. मुलांचा. हो, खूप ठीक आहे. सिंपल पॅटर्न आहे. अच्छा, मग मॅम आता ह्यांचं असं बॅकग्राऊंड असला, तरी पण हं. मग घरची परिस्थिती म्हणा किंवा अजून काही त्यांचे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते, की शिक्षण देणारे पालक कमी आहेत, मुलांना शाळेमध्ये पाठवणारे पालक कमी आहेत किंवा ते तरी अ, पण ट्राय करतात, मॅनेज करतात, कसं आहे? हो मॅडम, फारच कमी. आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागते त्यांना पोरांना शिकवण्यासाठी नाही का. खूप कन्व्हिन्स करावं लागते, सांगावं लागते त्यांना, की बा समोर आता तुमचं जशी परिस्थिती आहे, तर समोर
मुलांना शिकवल्यानंतर किती फायदा होतो एवढं समजून सांगितल्यानंतर मग पालक तयार होत असतो. अच्छा. पण बघा आता तुमची जेणेकरून आश्रम शाळा आहे, तर हो मुलांना मॅडम. सगळं शाळेकडूनच मिळतं, तरी पण ती लोकं नाही पाठवत? हो, नाही मॅडम. पूर्ण आम्ही प्रोव्हाइड असते, आपल्या शासनाकडून प्रोव्हाइड असते. तरी पण पालक जो आहे तो इकडे पाठवायला खूप म्हणजे नकार असतो त्यांचा. कारण विद्यार्थी ते वसतिगृहात असतात की नाही, तर त्यांना असं वाटतं की आपली मुलं आपल्याजवळ असले पाहिजे वगैरे नाही का, त्याचे असे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे ते पाठवायला तयार नाही. हां आणि दुसरं हे असू शकतं का? मुलं घरी असली तरी जर बघा, मुलं जरी 10-12 वर्षाची झाली, की हो, पालक त्यांना कामाला लावतात. हो, मग ती हो. मुलं जर शिक्षणाला राहिली, तर त्यांना काम करायला कोणी भेटत नाही मग. हे पण नाही, कारण नाही. असू शकतं. नाही, नाही, नाही. हे म्हणजे आता कारण तरी नाही. दिसत नाही मॅडम. नाही, नाही. असं काही कारण दिसत नाही. अच्छा. बरं ठीक आहे. चालेल. मॅम आपल्याकडे आता जी वसतिगृह आहे, तिथे मुलांना पिण्यासाठी चांगलं स्वच्छ पाणी, लाईट, हो, मॅडम. जे काही मुलांना पाहिजे, वॉशरूम चांगले क्लीन सगळं आहे? हो, सर्वच आहे मॅडम. आता वॉशरूमची कमतरता होती मुलांकडे, तर बांधकाम सुरू केलं आहे सरांनी. मोस्टली आता कंप्लीट होतच आहे मुलांचं. आणि मुलींचं म्हणजे वसतिगृह आहे, छोटं आहे. मुलींना राहण्यासाठी अडचण येत आहे, पण पाण्याची वगैरे, लाइटिंगची व्यवस्था वगैरे सर्व व्यवस्थित आहे. अच्छा. बरं ठीक आहे मॅम. मॅम एक टीचर म्हणून तुम्हाला नॉर्मली तिकडे काय काय अडचणी येतात मुलांना हे जे आपण शिकवतोय ते? हो मॅडम. बघा, आम्ही जेव्हा शिकवतो म्हणजे आमचे क्लास वगैरे चालू असतात तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा एखादा सण वगैरे येतो मॅडम किंवा आमच्या समाजाचे जे आदिवासी समाजाचे काही कार्यक्रम्स वगैरे असतात, तर जेव्हा तो पालक त्यांना घेऊन जात असतो, तर तो फार दिवस त्याला पाठवत नाही. आम्ही व्हिजिट देतो, त्यांना कॉल करतो, तरी पण ते आमची बाजू समजून घेत नाही आणि त्याच्यामुळे मग तो बऱ्याचदा अब्सेंट असतो आणि मग त्याला थोडं समजण्याला वेळ लागतो. आम्हाला फार अडचणी होते मग समोर नाही का, त्याला समोर जसं आपण एखादा मुलगा मागे आहे, तर आपण त्याला शिकवत असतो आणि मग तो गावाला जातो तर फार म्हणजे उशिरा परत येतो. मग त्याच्यामुळे आणखी आणखी आम्हाला अडचणी होतात आणि टीचिंगच्या वेळेस पण काही विद्यार्थी चांगले आहेत आणि काही विद्यार्थी थोडे कमजोर आहेत, तर त्यांना आम्ही एक्स्ट्रा क्लास वगैरे देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर जास्त अडचणी म्हणजे फक्त ते गावाला वगैरे जातात आणि लवकर येत नाही. ऍब्सेंटीचाच जास्त इश्यू आहे. अब्सेंटी हां, हां. त्या मुलांची काही मुलांची अब्सेंटी असते. बाकी अदर काहीच नाही. हो. अच्छा, ठीक आहे. हां. डिसिप्लिन मध्ये वगैरे मुलं चांगली आहेत? नाही, नाही. हो, डिसिप्लिन वगैरे चांगला आहे, व्यवस्थित शिस्तीत आहे विद्यार्थी. असा काही प्रॉब्लेम नाही. आमच्या इथं अनुचित प्रकार वगैरे असे काही घडलेले नाही आतापर्यंत आणि विद्यार्थी सर्व चांगलेच आहेत. मॅम हे सगळे आदिवासी समाजातली मुलं आहेत? हो मॅडम, सर्वच आदिवासी समाजाचेच आहेत. अच्छा, 100% ठीक आहे. पूर्ण विद्यार्थी आमच्या इथले आदिवासी समाजात आहे. काही शाळेवर अदर कास्टचे पण आहे म्हणजे डे स्कॉलर विद्यार्थी, बिना सवलत विद्यार्थी काही आहेत अदर कास्टचे. अच्छा, अच्छा. ठीक आहे. मॅम आला आता आपला लास्ट क्वेश्चन नाहीये तो इन्फॉर्मेशन जस्ट मी देते, की ओके. बघा आता आपण हा जो उपक्रम राबवतोय, तर तो तुमच्याशिवाय तर आम्ही राबवूच नाही शकत. नाही, तर बरोबर आहे. तर मुलं पण दोघांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. तुमचं शिक्षकांचं पण आहे आणि मेन तर मुलांचं. मुलंच नीट समजून नाही घेणार, अभ्यास नाही करणार, हं, क्लास व्यवस्थित अटेंड करणार, तर काय आपल्याला रिझल्टच नाही मिळणार. तर ते नाही, तुम्ही ना तुमच्याकडचे जे चांगले विद्यार्थी असतील ते जर तुम्ही आयडेंटिफाय केले, की ज्यांनी रेग्युलर क्लासेस अटेंड केलेले आहेत, ऑनलाईन आपले रेकॉर्डिंग बघितलेत आणि त्याचा त्यांनी फायदा घेऊन जर त्यांनी आता चांगले मार्क्स काढले, आता होणाऱ्या हो, ह्या वार्षिक परीक्षांमध्ये, तर त्या हो मॅडम. मुलांना पण आपण ना स्कॉलरशिप देऊ किंवा लॅपटॉप वगैरे देऊ. त्यांचे पुढे जाऊन ज्यावेळी ते 11वी वगैरे जातील त्यावेळी पण आमचे 11वीचे पण ऑनलाईन क्लासेस आहेत. ते पण फ्रीमध्येच आहेत. मग ते त्यांना बरोबर. जिथे असतील तिथे त्यांना अटेंड करता येतील म्हणून. तर मुलांसाठी आपण ही सुविधा निर्माण करायचा एक प्लॅन करतोय. आणि जे टीचर्स आता जसं तुम्ही आहात, प्रिन्सिपल सर आहेत, जे टीचर्स पण आम्हाला हे कार्यक्रम राबवण्यासाठी खूप चांगली हेल्प करतील ना, मग त्यांना पण सन्मान म्हणून आपण काहीतरी देण्याचं असं मोटिवेट करण्यासाठी विचार करतोय. तर माझं ओके. हेच सांगणं आहे, की तुम्ही जे करताय त्याची हं. दक्षता घेतली जाईल. तर दक्षता नाही घेतली तरी पण तुम्ही करालच मला माहिती आहे.
पण तरी पण बरोबर. मी माझ्या बाजूने सांगते. तर मी जे सांगितलेलं ना मॉनिटर वगैरे बनवून, त्याचं प्रॉपरली हो, हो. तुम्ही जर एखाद्या रजिस्टर मध्ये रेकॉर्ड मेंटेन जर करू शकला, ते पण विद्यार्थ्यांना सांगायचं, फक्त लिहायचं त्याच्यामध्ये की आज आपण काय बघितलं. ओके. हां, हां. डेट टाकून बरोबर लाईनीमध्ये जर बघितलं की त्यांना पण समजेल, तुमच्याकडे पण रेकॉर्ड असेल की हा गेल्या आठवड्यात आपण काय बघितलेलं, एखादा धड्याची उजळणी दाखवायची आहे का, आणि हो तुमचे जे मॅडम. हो. टीचर्स वगैरे असतील त्यांना पण तुम्ही दाखवू शकता की बघा आम्ही असं असं केलेलं आहे म्हणून. तर नाही त्याचा इथे मुलांना हां, रेकॉर्ड म्हणजे मुलांकडे मुलं जेव्हा तुमचा क्लास असते तेव्हा ते नोट करत असतात आणि शिक्षक पण आज काय शिकवलं म्हणून वहीमध्ये त्यांचं पण हा, लिहिलेलं असतं. येस येस. मग त्याच्यामुळे ना आपल्याला त्याचं जे आपण हे सगळं करतोय अल्टिमेटली मुलांचा विकास व्हावा, त्याचं फळ पण आपल्याला तसं दिसेल मग, हो, है ना. बरोबर. चालेल मॅम. तर मग आपण इथे आपली मीटिंग संपवू शकतो. तुमच्या बाजूने काही प्रश्न आहेत किंवा तुम्हाला अजून काय तुमच्या बाजूने काय सांगायचंय? नाही आता तर कसं मॅडम वगैरे असत्या तर त्यांना म्हणजे क्लास घेण्यासाठी काही अडचणी वगैरे असतात तर त्या बोललेल्या असत्या. सर पण आता एसडीओ मॅडम वगैरे आले आहेत तर सर्व तिकडेच आहेत. तर अच्छा. आता मी तेवढं काही सांगू शकत नाही. नेक्स्ट मीटिंगमध्ये ते बोलतील तुमच्यासोबत. हा, मॅम माझा हां, हा ते मेसेज नक्की कन्वे म्हणजे करा. आमची जेव्हा चर्चा होते तेव्हा एकच असतो की तासिकाचे जेव्हा असते आमच्या चालू नाही का, तोच थोडा प्रॉब्लेम होते आम्हाला की तासिकाच्या वेळामध्ये नाही का, तुमचे क्लास होतात तेव्हा थोडा प्रॉब्लेम येते आम्हाला. मॅम मग त्याच्यासाठी बघा मी आधी एक मीटिंग घेतलेली काही दिवसांपूर्वी, हं, हं, की हं. तासिका चालू असताना जे आम्ही रेकॉर्ड केले आणि युट्यूबवर टाकले. हां, हां. युट्यूबवर सगळे व्हिडिओ आहेत आणि हां, हां. प्लेलिस्ट केलेले आहेत. ते एक्सप्लेन पण मी केलेलं कसं प्लेलिस्ट मध्ये जायचंय, कसा भाग 1 लावायचा, भाग 2 कसा लावायचा. हं, इंटरनेटचा हं. जर इश्यू असेल तर आपण डाउनलोड करून त्यांना कसं दाखवू शकतो. हे सगळं मी मीटिंग घेतलेली होती आणि आपला बघा ओके. देवरीचा जो WhatsApp ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्या मीटिंगची पण रेकॉर्डिंग टाकलेली आहे. तर ओके, ओके. तुमचा तास संपल्यावर समजा आता एखादा तास फ्री आहे, मुलांना काय करवायचं मग? त्यावेळी हं, तो व्हिडिओ तुम्ही YouTubeवर आहेच आहे ऑलरेडी. त्यावेळी त्याच्यामध्ये हं, तुम्ही दाखवू शकता त्यांना. हं. किंवा अ, मुलांचं जे तासिकेच्या आधी 1 तास किंवा सगळ्या तासिका झाल्यावरती 1 तास डेडिकेटेडली हे ऑनलाईनचे आपले रेकॉर्डेड क्लासेस बघण्यासाठी जर दिले, खास हां. करून 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं बोर्डाचं वर्ष आहे म्हणून. तरी पण हो, म्हणजे बघा तुमच्यावर डिपेंड आहे, की तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांना कधी दाखवू शकता. लाईव्ह हो. तासिकेच्या वेळी जो आपला क्लास चालू आहे, जसं आता माझा मगाशी 11:30 ला लाईव्ह क्लास चालू होता. मुलं हो. समोरून मला प्रश्न पण विचारू शकली असती डायरेक्टली. तो जरी अटेंड बरोबर. करता नाही येत पण तो क्लास आता रेकॉर्ड झालाय. आता तो YouTubeवर टाकला जाईल. तो तुम्ही त्यांना नक्की दाखवू शकता. ओके, ओके. हं. ठीक आहे. चालेल मॅम. मग फक्त हा माझा मेसेज द्या सरांना, की ते हां. मॉनिटर्स Lakshna, ma'am, can you ask her to subscribe our channel? हां. येस मॅम. तर आपला जो क्लास झालेला म्हणजे ते मॉनिटर बनवायला आणि नोट करून त्यांना सिक्वेन्समध्ये दाखवायला. मग 10-15 दिवसानंतर बरेचपैकी व्हिडिओ बघून होतील ना मुलांचे, हां. त्याच्यानंतर ना मग मुलांचा फीडबॅक परत एकदा हो. घेईल. Lakshna, also, ओके. आज बच्चे नहीं है क्या क्लास में? मैम बच्चों हो गया, वो लोगों को फिर मैंने भेज दिया, उनकी क्लासेस चल रही थी तो। हर एक और क्लास से इनके 5 स्टूडेंट्स you have taken? हाँ, और इनके स्कूल में कोई एक मैम भी आए हुए हैं, कोई एसडीओ ऑफिसर मैम एसडीओ मैडम. हं. लोग, हाँ, तो उनके कौन सी साथ मैम है? एसडीओ एसडीओ मॅम. कलेक्टर SDO. ऑफिसचे एसडीओ. हां, एसडीओ. अच्छा, ठीक है, ठीक है. कलेक्टर ऑफिसचे आहे. ओके, हो. ठीक है. I think, अच्छा. okay. मॅम मी की नाही तुम्हाला आता आमच्या युट्यूब चॅनलचं इथे चॅटमध्ये लिंक पाठवते बघा. आता मोबाईलमध्येच तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याच्यावरती हं. क्लिक करून ना सबस्क्राईब करा. मग तुम्हाला त्याचं ना नोटिफिकेशन येत राहील, की आज हा व्हिडिओ अपलोड झालाय. मग काल हा व्हिडिओ अपलोड वगैरे असं लगेच अपलोड झाल्या नोटिफिकेशन येईल. तर तुम्हाला ना ते सोपं पडेल, की आज हे शिकवलं तर हे मुलांना आपल्याला दाखवायचं असं हिशोबाने. ओके, ओके. बघा तुम्हाला इथे आता आला असेल चॅट हो. बॉक्समध्ये. हा सरांचा मोबाईल आहे मॅडम. माझा नाहीये, साखरे सरांचा आहे. सबस्क्राईब तर तर मी तुम्ही त्यांना पण करू सांगते. शकता. हां, हां. त्यांना सांगते त्याची म्हणजे लिंक मग तुम्ही ना कॉपी पेस्ट करून घ्या कुठेतरी ओके, ओके. किंवा आपल्या देवरीच्या ग्रुपमध्ये पण मी टाकते. देवरीच्या हां, WhatsApp तुम्ही ग्रुपमध्ये मी देवडीच्या ग्रुपमध्ये टाका मॅडम ती लिंक हां. म्हणजे सर्व ते पाहतील आणि मग सबस्क्राईब करतील. मॅम आणि तुम्ही पण तुमच्या मोबाईलवरून करा. कारण आपले हो. मराठीचे पण क्लासेस असतात.
तर मराठीचं ग्रामर वगैरे त्यांना सगळं शिकवलं जातंय ना, तर हो. तुम्हाला पण त्याच्यामधले काही वाटले पार्ट्स, की अच्छा चला हे आपण मुलांना दाखवूयात, तर ते तुम्हाला पण इझी पडेल मग शोधण्यासाठी. ओके ओके. ठीक आहे. चालेल मॅम, चालेल. थँक यू सो मच जॉइन करण्यासाठी. थँक यू. ओके ओके. थँक्यू मॅडम.